पुढील 7 दिवस राज्यभर पाऊस नाहीच. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र पुढील आठवड्यातही समाधानकारक पाऊस इथं पडणार नाही. पुणे वेधशाळेची माहिती. तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए. श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मौलाना जर्जिस अन्सारींच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला. देवेंद्रजींना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे. डर्टी संजय राऊत. नागपुरात संघभूमीवर नाक रगडून माफी मागा. मंत्री नितेश राणेंचा संजय राऊतांच्या पत्राला प्रत्युत्तर. भाजपला सध्या वेगळाच माज आलाय. सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का? सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल. तर केजरीवाल यांच्यासह इतर नेतेही आंदोलनस्थळी. सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचूक यांना दिला पाठिंबा. माझं उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलैला होणाऱ्या शांततापूर्ण संसद मार्चमध्ये सहभागी व्हा, वांगचूक यांचं आवाहन. पुण्यात आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या. खलील शेख यांच्या मुलानं घेतलं धंगेकरांचं नाव, तर धंगेकरांनी फेटाळले आरोप. पोलिसांकडून तपास सुरू. कुवेतमधून इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे घातक हल्ले. लवकरच इराणचा पराभव होईल, ट्रम्प यांचा दावा. आणि इंग्लंडला पराभूत करत अर्जेंटिनाची फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. स्पेनसोबत होणार अंतिम महामुकाबला. मी आहे नांदेडमधनं. इथं जिल्ह्यातल्या बिलोली इथल्या क्रीडा संकुलाचं बांधकाम प्रशासकीय अनास्थेमुळे गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय. प्रकल्पासाठी 2019 आणि 2024 मध्ये दोन्ही वर्षी एकूण 4 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनात शून्य कारभारामुळेच काम ठप्प झालंय असं कळतंय. तत्कालीन कार्यकारी अभियंता संदीप कोटलवार लोकप्रतिनिधींच्या सूचनांची त्यांनी केराची टोपली दाखवली आहे असा आरोप आमदार जितेश अंतापूरकरांनी केलाय. क्रीडा संकुलामध्ये इंडोर गेम्स, पाणी पुरवठा आणि विद्युतीकरणाची कामं सध्या अपूर्ण आहेत आणि देखभाली अभावी इमारतीचे दरवाजे आणि खिडक्या तुटून पडलेल्या आहेत. तक्रारींची दखल घेत आता वादग्रस्त अधिकारी कोचलवार यांची बदली केलेली आहे. तर 2024चा निधी शासन निर्णयानुसार खर्च केला जाणार असंही बांधकाम विभागानं म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात क्रीडा संकुलाचं काम कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. परंतु अध्यक्ष महोदय, 2019 साली माझ्या त्या क्रीडा संकुलला 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाला. त्याचं वर्क ऑर्डर देखील झाली. तथापि त्या ठिकाणी अद्यापही ते काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यानंतर 2024 साली त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. तोही अद्यापही त्याची कुठलीही प्रक्रिया त्यामध्ये झालेली नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, याला सर्वस्वी जबाबदार हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता संदीप कोटलवार आहे. अध्यक्ष महोदय, त्या व्यक्तीला त्या समितीचा अध्यक्ष असल्याने त्यांना आम्ही त्या ठिकाणी बैठकीसाठी कॉल दिला होता. तो आतापर्यंत एकाही बैठकीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला नाही. आता तरी पूर्ण काम व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. जर काम होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांकडून आम्ही सांगतो. आणि तसेच आम्ही आमच्या सेवाभावी संस्थेकडून सुद्धा वारंवार तक्रार केलो आहोत या कामासाठी, पण अजूनही मंजूर झाले नाही. तरी आमची सर्वांची इच्छा आहे की काम तात्काळ सुरू व्हावं. जर होत नसेल तर आम्ही आंदोलन छेडू. तात्काळ काम सुरू करावं स्टेडियमचं, आणि जेणेकरून ग्रामीण भागातील खेळाडू तयार होतील. मी एकेकाळचा माझे बंधू आम्ही नॅशनल खेळाडू आहोत कबड्डीचे. तर पटकन काम व्हायला पाहिजे अशी माझी आणि माझ्या गावकऱ्यांची इच्छा आहे. पुढची बातमी आपण बघूया. 30 जून 2026 ही 30 तारीख आहे ज्या दिवशी चेंबूरमध्ये झाड कोसळलं आणि त्यामध्ये 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा जीव गेला. आता यावरून मुंबई महापालिकेचा अहवाल समोर आलाय, ज्यामध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे, तर कंत्राटदारांना 7 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. म्हणजेच महापालिकेने एका चिमुकल्याच्या अमूल्य जीवाची किंमत 7 लाख रुपये केलेली आहे. ही सगळी परिस्थिती आता विहानच्या आईवडिलांशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी. चेंबूरच्या झाड दुर्घटनेमध्ये
एका 11 वर्षीय मुलाचा म्हणजेच विहानचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहान आपल्यातून गेला, पण त्यानंतर त्याच्या पालकांना अपेक्षा होती ती न्यायाची. न्याय फक्त विहानला मिळणार होता का? नाही. त्यानंतर कदाचित पुढचे असे अपघात होऊ नयेत अशी विहानच्या पालकांची जी होती मागणी होती किंवा तशी एक आशा होती. पण त्याचं जे पहिलं पाऊल होतं की तो झालेला अपघात, त्याचा जो अहवाल येणार होता तो खूप महत्त्वाचा होता. तो अहवाल आला, तर त्या अहवालाचं प्रसिद्ध पत्रक आलं आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांना कुठेतरी क्लीन चिट देण्यात आली आणि कंत्राटदार असतील किंवा कन्सल्टंट्स असतील, सल्लागार, त्यांना कुठेतरी काही प्रमाणामध्ये दोषी ठरवण्यात आले. आपल्यासोबत स्वतः विहानचे पालक आहेत. सर, दुर्घटना घडली, विहान आपल्यातून गेलं, पण तुमचा प्रयत्न आता असा है कि इतरांवरती ही वेळ येऊ नये आणि म्हणून तुम्ही लढत आहे. इसलिए आप लड़ रहे हो कि दूसरों पर ये नौबत ना आए. बीएमसी का रिपोर्ट आया, कैसा देखते हैं? बीएमसी का रिपोर्ट में बहुत सारे लूपहोल्स हैं. क्लीन चिट खुद के डिपार्टमेंट को दे दिया है उन्होंने, और उसमें जो पेनल्टी दी है केवल कॉन्ट्रैक्टर्स को दी है. जो ऑफिशियल्स इन्वॉल्व थे इस काम में उनको तो लायबिलिटी दी नहीं है. एक डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट को ब्लेम शिफ्ट करके और लास्ट में कॉन्ट्रैक्टर पर डाल दिया है. गलती मानी है उन्होंने, बट इस गलती को वो नेचुरल डिजास्टर में भी कन्वर्ट कर रहे हैं. हमारा तो ये इंक्वायरी है, ये दरख्वास्त है कि जो इंक्वायरी कमीशन बैठा था या कमेटी बैठी थी वो खुद ही कॉन्फ्लिक्ट था. उसमें जो रिपोर्ट की फाइंडिंग है उसमें बीएमसी मेयर खुद ही उसको एक्सेप्ट नहीं कर रही हैं. तो उनको ये सब चीज़ें ध्यान में रखते हुए एक इंडिपेंडेंट कमेटी दोबारा बनानी चाहिए, और इसमें टेक्निकल एक्सपर्ट्स भी रहेंगे, एनवायरनमेंट वाले भी रहें तो अच्छा है, और उसकी फाइंडिंग्स से कुछ हम इम्प्लीमेंट कर पाएँ फ्यूचर में इम्प्रूवमेंट वो आए. और दूसरा, जो लोग गलती हुई है, कहाँ गलती हुई है, किससे हुई है, उन सबका नाम बराबर से सामने है और सबको एज पर लॉ पनिशमेंट मिले. यही एक हमारा डिमांड है. इन केस अगर ये सब नहीं होता है, इसमें देर होता है, तो फिर हम लीगल ऑप्शंस भी एक्सप्लोर करेंगे, इसको परस्यू करेंगे. सर, मीनवाइल पिछले कुछ दिनों में कुछ कम्युनिकेशन आपके साथ हुआ था क्या? ऐसे भी सुनने में कुछ पेनल्टी जो थी वो उनके ऊपर तो लग गई है, बट कुछ मुआवजा था वो भी शायद से आपको कुछ प्रॉमिस किया गया. सच में ज़रूरत है उसकी? मुआवजे का तो ऐसा कुछ बात हुआ नहीं है या कुछ है. जो एक ज़रूरत वाली बात सेकेंडरी है. मेन ये है कि आप जो मुआवजे को आप कंपेयर तो नहीं कर सकते जो लॉस हुआ है या लाइफ की वैल्यू से. मुआवजा का तो हमारा स्टैंड पहले भी था, जो फैमिली के स्टेटमेंट आए थे कि अगर कुछ हुआ तो उसको नोबल कॉज के लिए यूज़ करेंगे. बट मुआवजा हमारा ऑब्जेक्टिव नहीं है. ऑब्जेक्टिव है कि जो गलती है उनको बराबर सजा मिले और कुछ ऐसा प्रोसेस बने आगे जाके जिससे कि ये सब दुर्घटनाएं नहीं हो. पेड़ गिरने की हो या मैनुअल वाली हो, सब जो है बड़ी घटनाएं हुई हैं इसमें बारिश में, नेक्स्ट बारिश में ऐसा नहीं हो. यही हमारा. सर, ऑनेस्टली बड़ा दिल लगता है कि इतना होने के बाद भी लड़ रहे हो. आपको पता है कि ये लड़ाई जीतने के बाद भी विहान तो वापस आने वाला है नहीं, बट जो दूसरे बच्चे हैं उनके लिए आप लड़ रहे हो. सेकेंड रिपोर्ट अगर आती है वेल एंड गुड, बट अगर नहीं आती है तो कुछ लॉ ओरिएंटेड विल ट्राई. हाँ, डेफिनेटली विल ट्राई, बट हम लोग एक बार वेट करना चाहते हैं क्योंकि जो ये पूरा आउटकम आया है उसका सबने डिसअपॉइंट है इवन विद इन अ सिस्टम. तो उम्मीद है कि इसकी फिर से इंक्वायरी होगी और वो फेयर रहेगी. इन केस अगर उसमें नहीं आता है, फेयरनेस डिले होता है या नहीं बैठता है री इंक्वायरी, देन हम लोग लीगल ऑप्शंस पे जाएंगे.